विशाल टू आबी. पहिली ओव्हर घेऊन आला आहे तो विशाल. संघासाठी पहिली व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला आहे तो विशाल. फलंदाजीसाठी स्ट्राईकला आहेत ते आबी, नॉन स्ट्राईकला आहेत ते विशाल भगत. बघूयात जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. पहिला चेंडू, पहिल्याच चेंडूवर आबी यांच्या बॅट मधनं आला आहे चौकार. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन करत आहेत ते आबी. जनस्फूर्ती आपला एक प्लेअर इथे पाठवा. पुढचा चेंडू अवांतर धाव, व्हाईट बॉल. जनस्फूर्ती लवकरात लवकर आपला एक प्लेअर इथे पाठवा कॉमेंट्री. पुढचा चेंडू आबी यांच्यासाठी. आबी यांनी मारलेला फटका, त्यावर एक धाव. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते आबी आपल्या संघासाठी. बघूया विशाल यांच्या पुढच्या चेंडूवर विशाल भगत हे काय करतात ते. 2 बॉल 6 धावा. सौरभ सानप आपण स्टेज पाशी यावे, नम्र विनंती. मॅन ऑफ द मॅच तेजस. कोण करते सत्कार. तेजस यांना मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आमचे मामा संतोष दुर्गे यांनी त्यांना मॅन ऑफ द मॅच द्यावा ही नम्र विनंती. पुढचा चेंडू विशाल यांच्यासाठी. विशाल यांचे बॉल काही समजत नाही. संतोष मामा दुर्गे यांच्या हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे तेजस. त्याचे अभिनंदन. त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी विशाल यांचा पुढचा चेंडू विशाल यांच्यासाठी. बघूया अटीतटीचा सामना, जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये. बघूया अंपायरचं डिसिजन काय येते ते. चला सामना चालू करून घ्यावा लवकरात लवकर. नॉट आउट आहे अंपायरचं डिसिजन. मनोज विशाल यांचा पुढचा चेंडू. चला स्काउट बॉईज पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ नका घालू. अजून आपल्याला फायनल खेळायची आहे, थोडं सहकार्य करा. सर आताच काय डिसिजन आहे सांगा तुम्ही. चला विशाल यांचा पुढचा चेंडू विशाल यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू. जेलबाद. विशाल हे जेलबाद झाले आहेत. ओंकार यांनी सुंदर असा कॅच पकडला आहे विशाल यांचा. बघूया दीपक सॉरी पुढील बॅट्समन संघाचे स्टार 11 संघाचे स्टार बॅट्समन योगेश. विशाल हे जेलबाद झाले आहेत. विशाल यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. विशाल यांचा पुढचा चेंडू योगेश यांच्यासाठी.
म्हणतोय शिवाय दे म्हणतोय तसं नाही देऊ शकत ना लाईव्ह चालू आहे ना म्हणून बाकी काय नाही अरे मी पण मस्करी करते की मी काय लगेच बोलणार आहे का त्याने ऐकलं काय चला तेच म्हणतोय याला विशाल यांचा पुढचा चेंडू योगेश यांच्यासाठी सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते विशाल बघूया योगेश यांना पुढचा चेंडू आपली टीम गेली पाहिजे विषय का मग गेली बघ निर्धाव चेंडू ओव्हरची समाप्ती एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 6 धावा काय रे भाऊ काय रे बॉलरचं नाव संघासाठी वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आला आहे तो मयूर बघूया मयूर टू आबी एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 6 धावा मयूर यांचा पुढचा चेंडू आबी यांच्यासाठी सुंदर असा फटका आबी यांच्या बॅट मधून संघासाठी 4 धावा 4 धावा सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते आबी मयूर यांच्या पहिल्याच बॉलवर आबी यांनी सुंदर असा मारलेला चौकार चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे ती 10 धावा सुंदर असा चेंडू मयूर यांचा आबी यांच्यासाठी बघूयात मयूर यांच्या पुढच्या चेंडूवर आबी हे काय करतात ते सुंदर असा चेंडू त्यावर आबी हे झेलबाद झाले आहेत संघाला बसलेला नो बॉल ओ नो बॉल फ्री हिट नो बॉल नो बॉल सर सर आताचे रन किती आहेत सर कशाचा नो बॉल आहे आता 3 रनाची पेनल्टी आणि ओव्हर बॅन करण्यात येत आहे सिंगल प्लस 3 ना आत्ताचे टोटल 4 धावा सिंगल प्लस 3 रनाची पेनल्टी असे 4 धावा निर्धाव चेंडू दीपक नवीन गोलंदाज वाईट बॉल अवांतर धाव
अरे मला दिसलं तर पाहिजे ना समोरचं. अरे अंपर दिसना. अरे इथनं कुठे दिसते, इथं बसून बघ की. अंपर नाही दिसत. कसं दिना त्याचा हात कसा दिसल. सुंदर चेंडू, त्यावर एक धाव. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते योगेश आणि सुंदर अशी गोलंदाजी होत आहे ती दीपक यांच्याकडून स्काउट बॉईज संघासाठी. संघाची धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. दीपक यांचा पुढचा चेंडू आबी यांच्यासाठी. सुंदर असा फटका आणि त्यावर 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते आबी. सुंदर असा मारलेला फटका, त्यावर 4 धावा. पॉवर प्लेचा तोडफोडीचा हा शेवटचा बॉल. आम्ही हे सुंदर अशी फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी स्टार 11 साठी. सुंदर असा मारलेला फटका, त्यावर किती धावा भेटतात बघू. 4 धावा. सलगच्या 2 बॉलवर आबी यांनी 2 चौकार मारले आहे. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते आबी. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 24 धावा. 24. चला स्काउट बॉईज, पटकन आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून आपल्याला फायनल खेळायची आहे. थोडं सहकार्य करा. अरे इथे फोन होता ना तुझा मगाशी आयफोन. सॉरी. चला संघासाठी तिसरं व वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला आहे तो विशाल. मारलेला फटका, त्यावर एक धाव. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते योगेश. विशाल यांचा पुढचा चेंडू आबी यांच्यासाठी. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते स्टार 11 संघासाठी आबी वाडेकर. सुंदर अशी एक धाव. विशाल यांची सुंदर अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू. हॅलो हॅलो.
26 धावा. नवीन बॅट्समन आले आहेत ते मनोज. नंतर नंतर अपडेट करतो तुम्हाला सगळी मी. विशाल विशाल टू मनोज. सुंदर अशी गोलंदाजी करत होते विशाल. बघूयात विशाल यांचा पुढचा चेंडू मनोज यांच्यासाठी. मारलेला फटका स्ट्रेट ड्राईव्ह. त्यावर एक धाव. विशाल यांचा पुढचा चेंडू आबी यांच्यासाठी. मारलेला फटका सुंदर असा षटकार. सुंदर असा मारलेला फटका आबी यांच्या बॅट मधून षटकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 33 धावा. 33. 33 धावा. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 33 धावा. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते आबी आपल्या टीमसाठी. नवीन गोलंदाज आले आहेत ते दीपक. निर्धाव चेंडू दीपक यांचा. सुंदर असा मारलेला फटका. त्यावर मिसफिल्ड. 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते मनोज आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 37 धावा. दीपक यांचा पुढचा चेंडू. बॅट बदले पाणी ने रे.
हॅलो. पुढचा चेंडू दीपक यांचा पुढचा चेंडू मनोज यांच्यासाठी. मनोज हे थोडे सुंदर असा चेंडू त्यावर पटकावला आहे. सुंदर असा शॉट त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. सुंदर असा झेल बाद झाले आहेत ते मनोज. सुंदर असा झेल घेतला आहे हर्षल यांनी. हर्षद यांनी सुंदर असा झेल घेतला. संघाची धाव संख्या झाली आहे ती 39 धावा 39. नवीन बॅट्समन गेले आहेत ते अक्षय. दीपक यांचा पुढचा चेंडू अक्षय यांच्यासाठी. सुंदर असा पटकवलेला चेंडू त्यावर एक धाव पूर्ण. 4 धावा. मिसफिल्ड झाली आहे त्यामुळं 4 धावा. संघाची धावसंख्या झाली आहे ती 43 धावा. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 43. संघासाठी 5वं व वैयक्तिक पहिले षटक घेऊन आले आहेत ते श्री. सौरभ सानप आपण माईक पाशी संपर्क साधावा. सौरभ सानप. सौरभ सानप. चला मॅच चालू करून घ्या. अजून आपल्याला अंतिम सामना खेळायचा आहे. थोडं सहकार्य करा दोन्ही टीमांनी. सुंदर असा मारलेला फटका आबी यांनी 4 धावेसाठी. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते आबी. श्री यांच्या पहिल्याच बॉलवर त्यांनी मारलेला हा सुंदर असा चौकार. श्री यांचा पुढचा चेंडू आबी यांच्यासाठी. सुंदर असा मारलेला फटका षटकार. आबी यांनी श्री यांच्यावर मारलेले दोन्ही फटके. संघाची धाव संख्या झाली आहे ती 53 धावा 53.
मारलेला फटका त्याच्यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आहे ते हर्षद यांनी. श्री यांचा पुढचा चेंडू अक्षय यांच्यासाठी. सुंदर असा फटका. बघूया किती धावा होतात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन्ही धावा पूर्ण. $56. मारलेला फटका त्यावर एकच धाव. संघाची धाव संख्या झाली आहे ती 57 धावा. 57. 5 बॉल. शेवटचा बॉल. श्री यांचा शेवटचा चेंडू आबी यांच्यासाठी. आबी यांनी मारलेला फटका त्यावर बघू एकच धाव. पाच षटका अखेर संघाची धाव संख्या झाली आहे ती 58 धावा. 58. संघासाठी शेवट आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले आहेत ते दिनेश आप्पा खाटपे. संघाची धाव संख्या झाली ती 58 धावा. 5 षटका अखेर संघाची धाव संख्या 58. एक षटक बाकी. शेवटचे षटक घेऊन आले आहेत ते दिनेश आप्पा खाटपे. बघूया. दोन धावा. पुढचा चेंडू मारलेला त्यावर एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते दिनेश. सौरभ सानप माईक पशी संपर्क साधा. दिनेश यांचा पुढचा चेंडू अक्षय यांच्यासाठी. मारलेला फटका त्यावर झेलबाद. झेलबाद झाले आहेत ते अक्षय. अक्षयची जागा भरून घेण्यासाठी आले आहेत ते अनिल. 61. संघाची धाव संख्या झाली आहे ती 61 धावा. अजून शेवटचे 3 बॉल बाकी. बघूयात अनिल हे आपल्या संघासाठी काय करतात ते शेवटच्या 3 बॉल मध्ये.
अवांतर धाव. वाईट बॉल प्लस 1 रन पळून. अक्षय बाबू माडिक यांचे सहर्ष स्वागत. दिनेश यांचा पुढचा चेंडू आबी यांच्यासाठी. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते दिनेश आपल्या संघासाठी. बोलव ना कोणाला तरी. सौरभ सानप थोडं लवकर या, सहकार्य करा जरा. निर्धाव चेंडू. आकाश गायकवाड माईक पाशी संपर्क साधावा. आकाश गायकवाड. आकाश गायकवाड. 63. झेलबाद. अभि हे झेलबाद झाले आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे ती 63 धावा. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. स्काउट बॉयज 2 आघाडीचे फलंदाज. आणि आपला एक 12वा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवा. स्काउट बॉयज. स्टार 11 आणि प्रथम फलंदाजी करताना स्कोर 63 धावांचं आव्हान दिलंय. जिंकण्यासाठी 64 धावांचं आव्हान आहे. स्काउट बॉयज आपला एक 12वा प्लेयर. स्काउट बॉयचे 2 आघाडीचे फलंदाज विवेक विशाल उर्फ अलेक्स दोघंही धडाडीचे फलंदाज. स्टार 11 क्षेत्ररक्षण सजून घ्या. स्टार 11 संघनायक. स्टार 11 प्रथमतः फलंदाजी करता स्काउट बॉयला 64 धावांचं आव्हान दिलंय. स्टार 11
क्षेत्ररक्षक सजून घ्या लवकर. तिथं आहे ना तिथं चेअर बघ तिथं तिथे बघ. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं सध्या घेऊन सज्ज होत आहे चेतन. पंच सामना चालू करून घ्या पंच. सेमीफायनल दुसरा सामना जिंकल तो डायरेक्ट फायनल मध्ये. पहिला चेंडूचा सामना करतोय विवेक. चेतन यांचा पहिला चेंडू. चेतन यांचा पहिला चेंडू विवेकसाठी. खोलवर टप्पा चेंडू होता, खोदून काढला विवेकने आणि काहीसं मिस टाइम झालं होतं, परंतु थ्रो फेकी पहिला चेंडू निर्धाव चेतन यांचा. चेतन यांचा दुसरा चेंडू. उसळी घेणारा चेंडू होता. फाईन लेगला फक्त बॅट लावली, बॉल सरळ चालला सीमारेषा बार चौकार. धावसंख्येत 4 धावांनी वाढ. धावसंख्येत 4. चेतन यांचा पुढे उचलून मारलाय, बॉल सरळ चाललाय आणि उत्कृष्ट असा कॅच. आणि संघाला बसलेला पहिला धक्का विवेक बाद. विवेक वरती संघाची खूप अपेक्षा होती. उत्कृष्ट असा कॅच पकडला विशाल यांनी. पहिल्या चेंडू दुसऱ्या चेंडूवर जरी चौकार आला असला तरी चेतन यांनी कमबॅक केलंय. चेतन यांना माहिती आहे. आता बोल की जरा कमबॅक कसं करायचं चेतन यांना माहिती. विवेकची जागा भरून काढण्यासाठी संघाचा संघनायक हरीश पाटील मैदानामध्ये दाखल. संघाची संपूर्ण जबाबदारी संघनायकाच्या खांद्यावर आहे. कोणतरी थोबडं पडणार तेव्हाच हे होणार आहे. कॅमेऱ्याची वायर आहे ना. हरीशसाठी पहिला चेंडू अवांतर. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या 5. पुढचा चेंडू हरीशसाठी खोलर टप्प्या चेंडू होता. बॅटची लिडिंग एज घेऊन 1 धावेसाठी. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या 6. चेतन यांचा गोलंदाजी करताना काहीतरी संतुलन बिघडलंय. चेतन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सामना करतील विशाल. विशाल हा हडपसर भागातील एक धडाडीचा फलंदाज. पुढचा चेंडू चेतन यांचा खोदून काढलाय, बॉल सरळ चाललाय.
बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 धावांनी वाढ. धावसंख्या 10. हरीसाठी फुलटॉस होता आणि बॉल जसा आला तसा भिरकावून दिला. फाईनल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. धावसंख्येत 6 धावाची भर. धावसंख्या 16. 1 ओव्हर संपते. धावसंख्या 16. पहिल्याच महत्वाच्या षटकामध्ये चेतन यांच्यावर आक्रमण चढवलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्यात. स्टार 11 संघाला वापसी करावी लागेल. संघनायकांनी जबाबदारी दिली मनोजवरती. मनोज दिघे हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. मनोज एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. अजूनही जिंकण्यासाठी 30 बॉल 48 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू मनोज यांचा हरीशसाठी. अवांतर धावेने सुरुवात. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या 17. पुढचा चेंडू मनोज यांचा. ओ हरीशला काही समजलं नाही. प्ले ऑन मिस. निर्धाव चेंडू. सामन्यात टिकून राहण्यासाठी असेच काही निर्धाव चेंडू टाकावे लागतील. आणि संघनायकाला माहिती आहे मनोज दिघे ते करू शकतो. त्यासाठी संघनायकाने जबाबदारी मनोज दिघेच्या खांद्यावरती दिली. पुढचा चेंडू मनोज दिघे यांचा. पुन्हा एकदा त्याच स्वरूपात चेंडू होता. मिस टाइम. फंबल अशी क्षेत्ररक्षण. बॉल पडल्यानंतर टर्न घेत चला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2 धावांनी वाढ. धावसंख्या 19. पुढचा चेंडू म्हणायचा आईचा उसळी घेणारा होता. हलक्या बॅटीने हरीशने खेळून काढला. तो जोपर्यंत बॉल गॅदर होईल तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या 20. अजूनही जिंकण्यासाठी 27 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. मनोज यांचा पुढचा चेंडू. डॉट चेंडू. मनोज यांचा पुढचा चेंडू विशालसाठी. काहीसा पुढे टाकला होता मारण्याच्या प्रयत्नामध्ये. 1 धाव पळून पूर्ण. मनोज यांनी उत्कृष्ट षटक हाताळलंय. यशवंत भाऊ मोहोळ यांचे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मनोजांचा चेंडू. अवांतर धाव. धावसंख्येत 1 भर.
मनोज यांचा उत्कृष्ट चेंडू, हरीश यांना काही समजलं नाही, बॉल डायरेक्ट चाललाय स्टेरिक्सच्या हातामध्ये. उत्कृष्ट षटक मनोज यांनी हाताळले. 6 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. मनोज यांनी उत्कृष्ट षटक हाताळलं. 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. संघनायकाने पुढील ओव्हरची जबाबदारी ओंकार. ओंकार देखील अष्टपैलू खेळाडू आहे, त्याकडे देखील चांगले चांगले चेंडू हाताळण्याची क्षमता आहे. विशाल यांनी फक्त बॅटला बॉलला दिशा दिली, बॉलच्या पेचचा उपयोग केला. जोपर्यंत बॉल फिल्डिंग होतो तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण. विशालला माहिती आहे मॅच लांब लांब पर्यंत घेऊन जायची. विकेट आपली विकेट खूप महत्वाची आहे. पुढचा चेंडू ब्लॉक होलपर्यंत चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली. जोपर्यंत बॉल फिल्टर तोपर्यंत फंबल असे क्षेत्ररक्षण. 2 धाव पळून पूर्ण. पुढचा चेंडू ओंकार यांचा. हरीशने फक्त बॅट लावून जगाच्या क्षेत्ररक्षण. 1 धावाच्या जागी 2 धावा जर अशा देत राहिले तर तुम्ही मॅच मध्ये राहणार नाही. क्षेत्ररक्षणावर तुमची पकड पाहिजे. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 27. हरीश यांनी बॉल उचलून खोळलाय, बॉल सरळ चाललाय सीमा रेषा पार. चौकार. फिल्डिंग मध्ये खूप अजूनही किती बॉल किती आहे? 20 बॉल 33 धावांची आवश्यकता. स्कोअर कार्ड कडे आपण पुन्हा एकदा जातोय. तर इथनं पुढे अजूनही संघाला जिंकण्यासाठी 20 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता इथनं पुढे असणार आहे. हा चेंडू फटका थोडा फसला होता, पण तिथं आपण पाहतोय पहिली धाव पळून पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तीही धाव सक्सेस होईल. आपण इथे मागचे चेंडूही पाहिले तर मिसफिल्ड होते. आता इथून पुढचाही चेंडू मध्ये मिसफिल्ड आणि या चेंडूवरती 3 धावा पळून पूर्ण झालेल्या आहेत. स्कोअर कार्डवरती आपण पुन्हा एकदा जातोय. 34 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन येईल ओमी. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये परफेक्ट झेल. संघाला बसलेला हा
संघाला बसलेला तिसरा हादरा, दुसरा हादरा. नाव काय बॅट्समनचं? विशाल गो टू दी पवेलियन. नवीन फलंदाज कोण असणार आहे मैदानामध्ये? खालचा खालचा असणार. 3 झाले बाळा. हा खाली टिक टिक करायची. कोण आले आता? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिषला आपण इथून पाठीमागं पाहिले. टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे आशिष. नवीन फलंदाज विशाल गुड लेंथ वरती चेंडू टाकताना आपण त्याला पाहतो इथून मागे. टेनिस क्रिकेट मधलं विशालही खूप मोठं नाव आहे. एक चांगले युद्ध आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल अजूनही. स्ट्राईकवर हरीश, नॉन स्ट्राईकला स्पीड अप करा, थोडं फास्ट खेळा, नंतर अंधार पडण्याची परत ओव्हर कमी करण्याची. आपल्याला स्पीडअप करायचंय लवकरात लवकर मॅच. हो हो. पुढचा चेंडू, या षटकातला पहिला चेंडू. हॅलो, कितवा षटक आहे? चौथ्या षटकातला पहिला बॉल झाला ना. रिव्हर्स स्वीपचा हा परफेक्ट फटका, या ठिकाणी चौकार. या चौकाराने धावफलक नक्कीच पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा. अजूनही सामन्याला जिंकण्यासाठी 16 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता राहणार आहे. 16 चेंडू 25 धावा. या चेंडूवरती पळून काढलेल्या 2 धावा. यावेळेस बॅट हातात न निसटली. हो, पुन्हा एकदा मिसफील्ड. भेटलेले जीवनदान, सोपा झेल सुटलेला. मात्र इथून पुढचे असे प्रत्येक झेल जर आपण मिसफील्ड करत राहिला तर नक्कीच रिस्क राहणार आहे. तर बॉल 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 किती आले? बॉल 4 चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये पूर्ण झालेले आहेत. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. या षटकातला 5वा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू. परफेक्ट आपण पाहतोय, परफेक्ट टप्प्यावरती टाकलेला चेंडू. पाहता पाहता या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपतोय. अजूनही 1 चेंडू शिल्लक राहिलेला असताना यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवली. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील. चौकार. पुन्हा एकदा आपण धावफलकावरती जाऊयात. या 4 धावेने नक्कीच धावफलक पुढे सरकेल. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक राहिलेला असताना 17 धावेंची आवश्यकता आपण पाहतोय. पुढील 2 षटक अतिशय महत्त्वाची षटक. कोण घेऊन येईल पुढचे? बरं. 2 षटकां पाहतोय.
2 धावा पळून पूर्ण होतील. 9 चेंडू आणि 14 धावींची आवश्यकता इथून पुढे राहणार आहे. ओहो, यावेळेस आपण पाहतोय फटका फसतोय डायरेक्ट फिल्डरच्या हातामध्ये. यावेळेस कसल्याही प्रकारचे मिसफिल्ड नसणार आहे, परफेक्ट कॅच असणार आहे, चुकीला माफी नसणार आहे. इथे एक कडक फिल्डर असणार आहे. ओमकारने संघाला ज्या ठिकाणी जिथे विकेट पाहिजे होती तिथे त्याची विकेट काढून दिलेली आहे. फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय. अक्षयसाठी पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, मात्र या ठिकाणी कसल्याही प्रकारचे मिसफिल्ड नाही. एक सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्या सर्वांना पाहायला मिळते. या चेंडूवरती पेटलेली ही एक धाव. या एक धावेने धावफलक नक्कीच पुढे सरकणार आहे. 7 चेंडूमध्ये 13 धावेंची आवश्यकता इथनं पुढे राहणार आहे. शेवटचा चेंडू. ओ यावेळेस आपण पाहतोय ओ षटकार. या षटकाराने धावफलक नक्कीच पुढे सरकणार आहे. इथनं पुढं 6 चेंडूंमध्ये अजूनही 7 धावेंची आवश्यकता असणार आहे. सहा चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता इथनं पुढे जिंकण्यासाठी राहणार आहे. शेवटचं षटक मनोजच्या हातामध्ये आपण पाहतोय दिलेलं आहे. काय करणार मनोज? यावेळेस या चेंडूवरती एक धाव पळून पूर्ण होईल. अजूनही 5 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता आपण पाहतोय सामन्यामध्ये. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. शेवटपर्यंत आपण पाहतोय एक रंगतदार चांगली लढाई, चांगलं बॅटल, दोन्ही समान ताकदीचे संघ आपण लढताना पाहतोय या ठिकाणी. हो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा चेंडू आपण पाहतोय. षटकार, मॅसिव्ह षटकाराने आपण पाहतोय सामना संपवलाय. काउड बॉईज संघ विजयी झाला. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच चा किताब जातोय हरीशकडे. 14 चेंडूमध्ये 29 धावेंची खेळी आपण पाहतोय त्याने केलेली आहे.